आज आपल्याला एक रिक्वेस्ट आलेली आहे आणि त्यांचा नंबर आहे 38 नंबर आणि त्याच्यावर त्यांनी त्यांच्या मापाचा व्हिडिओ बनवून पाठवायचं सांगितलेलं आहे। तर आपण हा व्हिडिओ 38 नंबरचा हा व्हिडिओ आज बनवणार आहोत आणि अतिशय स्टेप बाय स्टेप काही ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि एकदम परफेक्ट अशी कटिंग आपण आज बनवणार आहोत आणि हे रेडीमेड ब्लाउजच्या प्रमाणेच कटिंग होणार आहे। कारण त्यांनी फक्त त्यांचा 38 नंबरच्या छातीचं मापाचं छाती सांगितलेलं आहे आणि यावर काय होतं की आता तुम्ही मला 38 सांगितले तर मी 38 म्हणजे त्याच याच्या प्रमाणे करत अंगावर माप घेतल्यावर 38 जर तुमची छाती आली तर त्यामध्ये आपल्याला 4 इंच ॲड करावं लागतं। पण यामध्ये त्यांनी 38 पूर्ण ब्लाउज मोजून म्हणजे पूर्ण ब्लाउज कसं मोजायचं असतं तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे। हे आहे ब्लाउज। जर तुम्हाला जर तुमच्या मापाचं जर ब्लाउजच्या मापाचं तुमच्या परफेक्ट मापाचं जर तुम्हाला तुमच्या मापाचा व्हिडिओ करून पाठवायचा असेल तर तुम्हाला हे माप घ्यावं लागेल। हे आहे छाती, हे पाहू शकता तुम्ही। आपण हे असं मोजायचं आहे, हे असं पूर्ण ब्लाउज मोजायचं। हे पाहू शकता की आपण पूर्ण ब्लाउज मोजलेला आहे आणि हे आलेलं आहे आपलं 45 छाती आलेली आहे आपली, करेक्ट ही 45 छाती आलेली आहे। तर आपलं हे ब्लाउज 45 आहे म्हणजेच किती आता 40 नंबरमध्ये आपण 4 ॲड करतो तर 1 2 3 4 म्हणजे हे 41 नंबरचं ब्लाउज आहे। कारण तुमच्या आलेल्या मापामध्ये 4 इंच ॲड करावं लागतं। जर गळा जर मोठा असेल तर 3 इंच ॲड करावं लागतं। तर तुमचं मला माहीत नाही की तुम्ही 38 नंबर कसा सांगितलेला आहे। तुमच्या जर अंगावरचा परफेक्ट नंबर सांगितलेला असेल, अंगावर माप जसं घेतो तसं जर सांगितलं असेल तर त्यामध्ये आपल्याला 4 इंच ॲड करावं लागतं। म्हणजे तुमचं जर 9.5 छाती असेल तर 10.5 ठेवावं लागते तयार, तर तुमचं माप बरोबर बसतं। पण तुम्ही मला 38 नंबर सांगितलेला आहे तर त्या 38 प्रमाणेच मी तुमचं मापाचं म्हणजे कट करून दाखवणार आहे। पण जर तुम्ही अंगावर पूर्ण टेप धरून जर मोजलं असेल आणि आलं असेल 38 तर त्यामध्ये तुम्हाला 4 इंच ॲड करावं लागतं म्हणजेच तुमच्या छातीचं माप बरोबर येतं। आता हे ब्लाउज आता आपलं किती आलेलं आहे 45 आलेलं आहे। तर मी आता हे 45 आपण चौथा करायचा म्हणजे यामध्ये आपल्याला ॲड करायची गरज नाही, काही नाही। हे पाहू शकता आपण हे असं तर आपली छाती किती आहे 44 आहे। तर आपण ह्या म्हणजे अशी छाती तुम्ही सांगायची आहे की तुमचं ब्लाउजचं मापाचं एकूण मोजलं तर तुमचं किती 40 आलेलं आहे, 45 आलेलं आहे, त्या प्रकारे तुम्हाला सांगायचं आहे। आता ह्या ब्लाउजची छाती आहे किती 41 म्हणजे 44 इंच छाती आहे, आपलं 45 आलेलं आहे। आपण गळा मोठा असल्यामुळं आपण 1 इंच अर्धा इंच कमी करू शकतो तरी ब्लाउज बरोबर येतं। तर आपलं हे आहे 44 नंबरच्या छातीचं मापाचं ब्लाउज आहे। तर हे असं तुम्ही जर माप मला परफेक्ट माप घेऊन जर सांगितलेलं असेल, स्पष्ट त्याच्यात उल्लेख करायचा आहे की तुम्ही अंगावर माप घेऊन आलेलं माप आहे ते मला सांगायचं। म्हणजे मी त्यामध्ये 1 इंच ॲड करूनच मी मार्किंग म्हणजे पूर्ण म्हणजे छातीचं माप काढून देणार आहे। तर तुम्ही तसं स्पष्ट उल्लेख करायचा आहे की मी अंगावर माप घेतलं आणि माझं 30 आलं, 40 आलं, 32 आलं, 38 आलं असं सांगायचं आहे। म्हणजे तुम्हाला परफेक्ट माप असं मी काढून देणार आहे। मग मी त्यामध्ये म्हणजे अंगावरून सांगितलंय की ब्लाउजवरून सांगितलंय हे तुम्ही परफेक्ट तिथं उल्लेख करायचा आहे म्हणजे मी कन्फ्यूज होणार नाही आणि तुम्हाला परफेक्ट असं माप मिळून जाईल। तर आपण आता जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्टेप बाय स्टेप व्यवस्थित आता मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वप्रथम आपण उंची घेणार आहोत। तर 38 नंबरसाठी आपल्याला उंची 14 इंच करेक्ट होती, आपण एक 15 इंच ठेवणार आहोत। पण तुमची जर हाईट जास्त असेल तर तुम्ही 14.5 ठेवू शकता, मग तुम्हाला 15.5 ठेवावं लागेल कारण एक आलेल्या उंचीमध्ये आपण 1 ॲड करत असतो। तर अशी ही आपली कटिंग आहे।
आता आपण हे उंचीचं माप आपण आता आपण गळा शोल्डर मिळून आपण ठेवणार आहोत 5 इंच. हे असं 5 इंच ठेवून द्यायचंय गळा आणि तुम्हाला मुंढा ठेवायचा आहे 5.5 इंच, कारण 38 नंबरसाठी 5.5 इंच, आणि तुम्हाला गळा ठेवायचा आहे 6 इंच. एकदम परफेक्ट हे माप. आता हे आपण व्यवस्थित असं ड्रॉ करून घेतलेलं आहे. आपण गळा रुंदी ठेवणार आहोत 2.25 इंच. गळा रुंदी आहे 2.25. आता आपलं 38 नंबरचं ब्लाऊजची तुम्ही कटिंग मला सांगितलेली आहे, तर आपण ठेवणार आहोत 9.5, कारण 38चा चौथा भाग आपण 9.5 येतो, तर आपण हे 9.5 इथं परफेक्ट ठेवणार आहोत. आणि यामध्ये आपण 1.5 इंच मार्जिन ठेवायची. तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर 2 इंच ठेवू शकता, पण 2 इंच जास्त होते, पण मी इथं 2 इंच ठेवते. खरं तर 1 इंच जे परफेक्ट टेलर आहेत ते 1 इंच ठेवतात. तर आपण ही 2 इंच आपण मार्जिन ठेवलेली आहे. उंची आपली 14 आहे, तर आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि आता आपण हे जो समोरचा जो खड्डा आहे तो इथून एवढा मोजला तर हे अर्धा इंच भरणार आहे. आणि हे इथून हे अंतर सोडून आपण 2 इंच अंतर सोडून हे खालचा आकार देणार आहोत. खालचा आकार 1.25 इंचावर आहे. हा आकार तुम्ही 1 इंच देऊ नका, कारण आपला जर गळा मोठा असेल तर तो आपल्याला कपडा इथं जमा होतो, त्याच्यासाठी 1.25 इंच तुम्ही इथं ठेवायचा आहे. आणि गळा आपल्याला गोल करायचा, तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर अशी ही आपली परफेक्ट अशी कटिंग आहे. हा पेपर मी कापणार नाही, कारण अजून रिक्वेस्ट आहेत त्यांच्या की त्यांना अजून 30 नंबरची आहे, 40 नंबरची रिक्वेस्ट आहे, तर आपण त्यांच्यासाठी पण हा पेपर वापरणार आहोत. फक्त उलटा सुलटा करून मी हे पाहू शकता तुम्ही. कालचा एक 40 नंबरचा व्हिडिओ होता, तो आपण यावर बनवलेला आहे, कारण पेपर आपल्याला खूप लागणार आहेत. तर एका पेपरवर आपण 4 म्हणजे रिक्वेस्ट पूर्ण करणार आहोत. तर हे झालं आपलं पूर्ण माप. आता आपण परफेक्ट असं कटोरीचं माप काढणार आहोत. नेहमीप्रमाणे 2.5 आणि 3, 2.5 आणि 3 ही क्रॉसपट्टी ठेवायची आहे. आता आपल्याला कटोरी घ्यायची आहे 6 इंच. 38 नंबरसाठी 6 इंच कटोरी ठीक आहे. 5.25 सुद्धा ठेवू शकता, पण 5.5 5.25 कटोरी लागते. तर आपण हे इथं माप करून घेणार आहोत. आणि इथून इथं आपल्याला जो समोरचा खड्डा असतो, हा जो समोरचा खड्डा असतो, हे अंतर आणि आपल्याला कटोरी घ्यायचं अंतर 2.25 लागतं. तर इथून कटोरीचा आकार देणार आहोत. आणि गळ्यापासून वर 1 इंच जायचंय, जास्त जायचं नाही, नाहीतर काय होतं, तुमचं जे पदर आहे त्या पदरामध्ये तुमचं आता मी हे सरळ ओढून घेतलेलं आहे. आणि हा आकार द्यायचा आहे तुम्हाला.
आता मी इथं एक तुम्हाला एक स्पष्ट हे सांगते की ही आपली ही 5 इंच आपण घेतलेली आहे कटोरी, पण आपल्याला 6 इंच ठेवायची आहे. 6 इंच कटोरी ठेवायचं आहे. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, हा जो कपडा आता इथं आपलं 6 इंच म्हणजे तुमचं हे वाढणार आहे. तर तुम्ही काय करायचं, ज्यावेळेस आपण 5 इंच कटोरी कापायची, पण हे जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो आपण कट करून टाकायचा नंतर. म्हणजे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही कटसुद्धा करू शकता, कारण आपली कटोरी इथून आलेली आहे 6 इंच. पाहू शकता परफेक्ट कटिंग झालेली आपली तयार. हे शोल्डरचं माप हे आपण शोल्डरपासून खाली वळून घेतलेलं आहे. आणि जर तुमची कटोरी जर 5 असती तर तुम्हाला हे एकदम शोल्डरच्या ह्याच्यापासून तुम्हाला कटोरी आली असती, पण आपली कटोरी आहे 6 इंच. जर तुम्ही याच्यावर 6 इंच जर कापली तर तुमचं म्हणजे जे मागचा जेवढा फ्रंट आहे तेवढाच समोरचा राहतो. हे जर कापला असती 5 इंच तर तुम्हाला हे इकडं मार्जिन उरते. तर त्यासाठी तुम्ही हे आपली जेवढी कटोरी आहे तेवढी आपण ठेवून द्यायची आणि कट करायचं आहे. पण मी हा पेपर कट करणार नाही, कारण बाकीच्या रिक्वेस्ट आहेत त्यानुसार हा पेपर मी वापरणार आहे. तर हे तुम्हाला मी सांगते, मोंढा आहे आपला, मोठे मोठ्या अक्षरात लिहिते, 5.5 आहे मोंढा. गळा आहे 6 इंच. शोल्डर आहे 2.25 इंच. पावणे 3 इंच शोल्डर. कटोरी आपली 6 इंच. आणि हा जे मार्जिन आहे ते 1 इंच घेतली तरी चालेल, कारण 2 इंच खूप जास्त होती, कपडा वाया जातो. आणि नवीन असाल तर मात्र 2 इंच घेऊ शकता, पण मी माझ्या ह्याच्यामध्ये 1 इंचच ठेवते, कारण परफेक्ट परत म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊजची फिटिंग करतो त्यावेळेस एक्स्ट्राचा कपडा असतो, तो कटिंगला लवकर म्हणजे फिटिंगला सापडत नाही, म्हणजे बरोबर येत नाही. तर त्यासाठी 1 इंच आपण ठेवायचे बरोबर. आणि नवीन असाल तर तुम्हाला 2 इंच ठेवावीच लागेल. अशी ही आपली 38 नंबरच्या ब्लाऊजची 38 साईज, 38 साईजची कटिंग. तर ही तयार झालेली आहे. आणि आता आपण बाहीचं माप काढून देणार आहे मी तुम्हाला लगेच. आणि ज्यावेळेस आपण ही कटोरी वाढून घेणार आहोत त्यावेळेस मात्र यामध्ये तुम्हाला 3 इंच वाढून घ्यायचं आहे. 3 इंच वाढून कसं घ्यायचं आहे यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. एक तुम्हाला इथं 1.5 इंच खाली जायचं आहे, म्हणजे हा जो पेपर आहे मी तुम्हाला एका म्हणजे साध्या याच्यावर करून दाखवते कशी कटोरी वाढवायची. तर अगोदर आपण बाहीची जर तुमची बाही लांबी 6 असेल तर तुम्हाला 1 इंच वाढून ठेवावं लागते. आणि तुमची बाहीची घडी आहे तर तुम्हाला ही 9 इंच ठेवावी लागेल. 9 वर आपण खूण करून घेऊ. आणि ही उंची आपली 7 आहे तर आपण 3.5 नी बाद करायचंय. अडोतीस नंबरला मोंढा येतो 8.5 इंच. तर तुम्हाला इथून तुमची आणि 7 इंच तुम्ही दंडघेर घेऊ शकता. तर आपली फिटिंग कशी येईल ते पहा. आता ही बाही आहे, बाही 7 इंच म्हणजे 6 इंच आहे, प्लस 1 केला म्हणून 7 इंच तयार झाली. दंडघेर आहे 7 इंच किंवा 6.5 बस.
6.5 किंवा 7 इंच येऊन जाते दंडघेर. तर ही झाली आपली 38 नंबरच्या ब्लाऊजची कटिंग. अशीच परफेक्ट कटिंग तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि कमेंट्स करायला मात्र विसरायचं नाही. आणि तुमच्या ज्या मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ त्यांना शेअर करायचा आहे. बस आता आपण इथं आपण पाहणार आहोत, कारण मी आता तुम्हाला दाखवणार आहे कटोरी कशी वाढून घ्यायची. आता हा पेपर मी बाजूला ठेवून देते. कारण एवढंच बाकी आहे आपलं सांगायचं. आता ही झाली आपली मेन समज, मेन कटोरी ही झाली मेन कटोरी. आता आपल्याला किती वाढून घ्यायची, जर आपलीच कटोरी असेल 6 इंच. आता आपण इथं 6 इंच करून घेऊ कटोरी, कारण हे छोट्या नंबरचं ब्लाऊज आहे. आता आपण काय करायचंय, आपल्याला 9 इंच कटोरी ठेवायची, टोटल 9 इंच ठेवायचंय. तर आपण काय करायचं, हे असा टेप ठेवायचा आडवा. हे पाहू शकता, हे आपण 9 इंच वाढून घेणार आहोत. इकडं दीड इकडं दीड असं हे 9 इंच वाढून घेणार आहोत. आणि खाली मात्र 1.5 इंच वाढून घेणार आहोत. तुम्हाला जर पफ कटोरीचा पफ मोठा पाहिजे असेल तर 2 इंच वाढून घेऊ शकता तुम्ही. आणि तुमची जर कटोरी छोटी असेल तर 1.5 इंच ठेवू शकता, मोठी असेल तर 2 इंच ठेवू शकता. हा पफ म्हणजे तुमचा जो आकार आहे तो फुगल्या जातो, कटोरी व्यवस्थित बसते. तर आपण आता त्याला फक्त आपल्याला काय करायचंय, हे असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे असा आकार देऊन घ्यायचा आहे. थोडंसं डार्क करून घेते. पाहू शकता तुम्ही. आपण हे किती, आपली कटोरी 6 इंच आहे, इथून इथं आपली 6 म्हणजे त्या ब्लाऊजची कटोरी 6 इंच आहे आलेली आहे. आणि आपण त्यामध्ये 3 इंच ॲड केलेला आहे. तर 3 इंच इथं 1.5 इंच आहे, इकडं 1.5 इंच आहे आणि इथं 1.5 इंच आहे. आणि हे पाव इंच शिलाई आपण गळ्यापासून ठेवायची आहे. बाकी वाढवत वाढवत खाली यायचं. पाहू शकता तुम्ही, जास्त ठेवायचं नाही तर गळा तुमचा मोठा होऊ शकते. तर फक्त शिलाई मार्जिन ठेवत इथपर्यंत फक्त शिलाई मार्जिन ठेवत खाली यायचं. इथं सुद्धा शिलाई मार्जिन ठेवतच खाली यायचंय, म्हणजे तुमच्या कटोरीचा आकार हा परफेक्ट होतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. शेअर करत चला, तुमच्या मैत्रिणीला सांगा, कमेंट्स करा आणि तुमच्या मापाची कटिंग परफेक्ट कटिंग करून घ्या. थँक्यू. इथंच व्हिडिओ संपवूया आणि जास्तीत जास्त शेअर करा.